नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत चण्याच्या पिठाचं पिठलं. 1 वाटी मी चण्याचं पीठ घेतले आहे. बाउल घेऊया. बाउल मध्ये पाणी टाकूया. कोथिंबीर धुवून घेऊया. पाणी टाकूया. टमाटा धुवून घेऊया स्वच्छ. वाटीमध्ये ठेवूया. टमाटा धुवलेला आपण कट करून घेऊया. बिया काढून टाकूया. बिया चांगला राहत नाही. त्याला बारीक कट करून घेऊया. टमाटा कट करून झाला आहे. आपण वाटीमध्ये काढून घेऊया. स्वच्छ धुवून घेतलेलं कोथिंबीर कट करूया. कोथिंबीर कट करून झालं आहे. आपण वाटीमध्ये काढूया. एक कांदा कट करूया. शिलटा काढून टाकूया. एक कांद्याचं बोड आपण काढून टाकूया. हे चांगलं राहत नाही. आपण याला कट करून घेऊया. कांदा कट करून झाला आहे. आपण कांदा वाटीमध्ये काढूया. गॅस पेटवूया. कढई ठेवूया. कोणचं पण कढई चालते. कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झाला आहे. आपण 1 चमच तेल टाकूया. तेल गरम झालं आहे. 1 चमच राई टाकूया. 1 चमच जिरा टाकूया. याला परतून घेऊया. जिरा राईला. जिरा राई फ्राय झाला आहे. आपण कांदा कट केलेला एक टाकूया. व्यवस्थित परतून घेऊया. एक टमाटा कट केलेला आपण टाकूया. व्यवस्थित परतून घेऊया. टमाटा नरम शिजावा म्हणून आपण 1 मिनिट झाकून ठेवूया वाफेवर. बघूया आपलं टमाटा शिजलं का. हा, चांगलं शिजलं आहे टमाटा आपलं. 1 चमच अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया. त्याला पण चांगलं व्यवस्थित परतून घेऊया. 1 चमच हळद टाकूया. व्यवस्थित परतून घेऊया. ह्या चमच ना 1.5 चमच मिरची पावडर घेतली आहे. तुम्ही जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. मी 1.5 चमच टाकत आहे. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. चण्याचं पीठ 1 वाटी घेतलेलं आपण बाउलमध्ये टाकूया. त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया. अर्धा चमच मीठ टाकूया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. चण्याचं पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आहोत आपण. 1 गिलास पाणी टाकूया. आपल्याला जेवढं आपल्याला पिठलं बनवायचं आहे हळसट तेवढं आपण पाणी टाकून घेऊया. घट बनवायचं असलं पिठलं तर कमी टाकायचं. आणि आपल्याला जरा हळसट बनवायचं आहे म्हणून 1/6 गिलास टाकले आहे पाणी. गॅस फास्ट करूया. 2 मिनिटं चांगलं उकळी येऊ देऊया. झाले 2 मिनिटं. चांगली उकळी आली. आपण हे चण्याचं पीठ 1 वाटीचं हे मिश्रण केलेलं टाकून घेऊया. गाठी गाठी होत नाही म्हणून पहिलंच मिक्स करून घेतलं तर चांगलं असते. त्याला चांगलं फिरवून घेऊया. गाठी राहत नाही तसं फिरून घेतल्यावर. व्यवस्थित फिरवून घेऊया आपण. गरम मसाला 1 चमच टाकूया. व्यवस्थित फिरवून घेऊया. 2 मिनिटं झाकून ठेवूया वाफेवर. 2 मिनिटं झालं आहे. आपण बघूया. स्वाद किती छान येत आहे. आपलं चण्याचं पिठलं हळसट बनवून तयार झालं आहे. आपण गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. व्यवस्थित फिरून घेऊया. या पद्धतीनं तुम्ही पण बनवून पहा, खाऊन पहा. किती छान झालं आहे. भाकरीबरोबर पण खाऊ शकता, चपातीबरोबर पण खाऊ शकता, भाताबरोबर पण खाऊ शकता, टिफिनला पण नेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.